यानंतर मोठी बातमी, पुण्यातील वाहतुकीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, कारण पुण्यातल्या गाड्यांची संख्या 1 कोटींच्या पार जाईल असा अंदाज पुणे पोलिसांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलाय। सध्या पुण्याच्या वाहतुकीचा वेग हा 21 किलोमीटर प्रति तास इतका आहे। मात्र येत्या 10 वर्षात जर खासगी वाहन खरेदीचा असाच वेग राहिला तर ही संख्या 1 कोटींच्या पुढे जाईल आणि येत्या 10 वर्षात पुणेकरांची सरासरी वाहतुकीचा वेग हा 12 किलोमीटर प्रति तास पर्यंत खाली येऊ शकतो। त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रचंड मजबूत करण्याची गरज आहे, ज्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकेल। पुण्यात ट्रॅफिकची समस्या म्हणजे डोळ्यात तेल घालून गाडी चालवावी लागते। एक तास आमचं अर्ध आयुष्य रस्त्यावरच चाललंय। घरच्यांना वेळ देता येत नाही ट्रॅफिकमुळे। इकडनं CNGचा प्रॉब्लेम, लाईनच्या लाईन असते, चारी बाजूने आम्ही अडकलेलो। रिक्षावाल्यांनी तर मारावं का जागावं हाच प्रश्न उरलाय आता। ट्रॅफिकच्या समस्येवरती लोकांनीच विचार करून त्यातून मार्ग काढले पाहिजेत। मेट्रो आता चालू केली आहे, थोडीशी गर्दी कमी झाली आहे, पण आता बाकीच्या इलेक्ट्रिकची जी बॅटरी आहे त्याची किंमत जास्त आहे, त्या अजून अवेलेबल नाहीत, त्याचे चार्जिंग स्टेशन नाहीत, CNG इथं संपलं आहे पंपावर, त्याच्यामुळे लोकांना अनेक अडचणी आहेत। प्रशासनाने आता बऱ्यापैकी रोडची कामं सुरू केलेली आहेत, पण आता अर्धवट काम सुरू आहे प्रशासनाचं सुद्धा। म्हणजे कुठं पूर्ण काम झालंय, कुठं अजून प्रोसेसमध्येच आहे। त्यामुळे काय होतंय, जिथं अर्धवट काम सुरू आहे तिथं अचानकच ट्रॅफिक वाढतंय आणि त्यामुळे भरपूर समस्या होती पोहोचायला। खरं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सरकारने काहीतरी जास्तीत जास्त व्यवस्थित पब्लिक ट्रान्सपोर्टेशनकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे। बरोबरीने इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा प्रकारच नाही आहे इथे कसलाही। रस्त्यांची समस्या तर अतिशय बिकट आहे। जे केलेलं असतं ते सुद्धा नंतर परत डिस्ट्रॉय करायला लागतं। आणखी अशाच काही घडामोडी आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर।